हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या अपेक्षा कॉर्नरजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीसमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली। या अपघातात आजारी असलेल्या पत्नीला दवाखान्यात डबा घेऊन जाणारे अंबाईनगरमधील 38 वर्षीय सरदार मोहन गोसावी गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। तर दुसऱ्या दुचाकीवरील वाळवेकर नगरमधील संतोष बाळासाहेब पाटील गंभीर जखमी झाले। त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। आज दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। हुपरी अंबाईनगरमधील सरदार गोसावी हे आपल्या आजारी पत्नीला डबा देण्यासाठी दुचाकीवरून हुपरी गावात चालले होते। ते अपेक्षा कॉर्नर इथं पाण्याच्या टाकीसमोर आले असता वाळवेकर नगर वसाहतीतील संतोष बाळासाहेब पाटील हे दुचाकीवरून धरणग्रस्त वसाहतीतून रेंदाळ रस्त्याकडे जात होते। या दोघांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली। त्यामध्ये सरदार गोसावी यांच्या छातीला जोराचा मार लागल्यानं ते जागीच ठार झाले। तर दुसऱ्या दुचाकीवरील संतोष पाटील हे उडून रस्त्यावर आपटले। त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मयत गोसावी यांचं हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। मयत सरदार गोसावी यांचा भंगार गोळा करण्याचा व्यवसाय असून त्यांच्या मागे पत्नी आणि 2 मुलं आहेत। यावेळी मुलांचा आणि नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता।